कैमरामैन प्रद्युम्न के साथ शुभम बादर। इसी बात पे लाइक मारो। बकचोदी रुकनी नहीं चाहिए। मित्रमंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार। पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ मध्ये कुठे पोहोचले आपण? नारनियाला। नारनिया म्हणजे देशाबाहेरचं नारनिया नाही, आमच्या कॉलनीतलंच नारनिया डायरेक्ट। नाही पिक्चर मध्ये नारनिया एक प्लेस आहे आमच्यासाठी, या जागेतली ही प्लेस नारनिया। असं म्हणायला काय हरकत नाही। ते नाव पण आम्हीच दिलेले आहे आणि रणजितनी श्रेयस कॉलेज मध्ये त्याला प्रसिद्ध केल्यामुळे श्रेयस कॉलेजचे प्रत्येक विद्यार्थी याला नारनिया म्हणूनच ओळखतो। खरं आहे की नाही? पण तू काही कॉलेजला गेलेलं नाहीये। तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये MIT कॉलेज पासून श्रेयस कॉलेज ऍड्रेस विचारा। MIT कॉलेजला जाऊन श्रेयस कॉलेज कुठे ते विचारायचं। श्रेयस कॉलेज मध्ये घुसायचं नाही, त्याच्या बाजूची गल्ली पकडायची, पतली घ्यायची, डाव्या साईडनी वळायचं, श्रेयस कॉलेजला बी कट मारायचा आणि तिथून विचारायचं भारत गॅसचं गोडाऊन कुठे आहे, बरोबर ना? तिथं पण नाही थांबायचं। त्याच्या पुढे तुम्हाला एक तलाव लागेल, त्या तलावाच्या बाजूनी तिथे पण नाही थांबायचं, तिथे डुबकी नाही मारायची, तिथे गाडी बंद करायची आणि त्याच्या पुढे टाकायची। आणि अशा पद्धतीने आम्ही ज्या रोडनी पूर्वी जायचो तो रोड बंद आहे। आता बघूयात काय काय कांड करते। आता रणजित इतक्यांदा हारलाय, त्याला जिंकण्याची मज्जाच विसरलाय तो। का तो शुभम बरोबर वाटतंय तुला? तू जिंकलाय तरी कधी? जिंकला तरी कधी? आणि अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये जे पण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे बघायला भेटतील ते सगळे शुभमनी शूट केलेले असणार आहे। शुभमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, मी त्याच्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो। आणि इंस्टाग्रामच्या हँडलला पण भाऊला फॉलो करा। कुत्रा आहेस तू, कुत्रा। मित्रांनो अशाच पद्धतीने नेचरला खराब करताना हे असे काही व्यक्ती असतात जे पावसाचं पाणी नाही आलं तर असे चाळे करून पाणी संपलं, त्याच्यामुळे पाणी वाढवतोय आणि रणजित त्याची शूट करतोय, कारण की रणजितला असं वाटतंय की हे केल्यानंतर रणजितला एक भारतरत्न पुरस्कार भेटणार आहे। आपण आता खूप दिवसानंतर आम्ही जवळपास इथून 80 मीटर वरती धबधबा आहे आपल्या इथे। आता तू म्हणतात मला कसं काय माहिती बंद आहे तो, जो सध्या बंद आहे, कोरडा थाक पडलेला आहे। आणि ह्याच्यामुळे माझा मित्र खूप खुश झालेला आहे। शुभम इकडे बघ। हा ना, का बरं खुश झालाय सांगतोस? कारण की शुभम कंपनीचे बुटा घालून आलेला आहे नाईट शिफ्ट करून। तुम्हाला कळतंय का डेडिकेशन किती पाहिजे ना आयुष्यामध्ये? तुम्हाला कळायला पाहिजे। मजबुरी असते असं काही नसतं, माणसाला करायची इच्छा पाहिजे, माणूस करू शकतो। बघा ऍडव्हेंचर एवढं डेडिकेशन पाहिजे नाही, कारण की आम्ही बेरोजगार असून स्वस्तातल्या ठिकाणावरती जाणं प्रेफर करतो, लोक इथे दारू प्यायला येतात। बघताय का? हे डेडिकेशन आम्हाला 2 मित्रांमध्ये अजून पाहिजे, ज्याचं नाव विकी आणि नंदू आहे। आणि ते दोघं आहे ना इतके महारथी आहेत की चोमू नाही, अल्ट्रा प्रो मॅक्स चोमू, कारण की इतका पैसा असून सुद्धा त्यांना घराच्या बाहेर पाय म्हणजे मेहंदी लागलेली राहते इनडायरेक्टली त्यांच्या पायाला। मेहंदी म्हणलं तर अब्बू नाही मानेंगे, क्लोजअप साठी चेहरे चांगले नाही राहिले। चालेल, अशा पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। बघा रस्ता खूप छान आहे, घाटमाई रस्ता आहे। आणि हा माझा भाऊ इथं पडलाय। म्हणजे आयुष्यामध्ये इतका मोठा चान्स भेटल्यावरती पण माणूस कसं सोडू शकतो हे आम्ही रणजित कडून शिकलेलो आहे। आणि मला माहित नाही या व्हिडिओ मध्ये आले की नाही, पण मला माहिती आला असणार आहे। इमोशनल डॅमेज काय म्हणता माहिती का? मित्राची बेइज्जती कोणत्या लेवलला करायला पाहिजे। आम्ही शुभमला रिक्वेस्ट करतोय तू परत एकदा पडाव, पण शुभम काय करतोय? विवाद हो जाएगा। शुभम रणजितला क्रिटिसाइज करतोय की तो काय म्हणला तू परत रेडाची एक्झाम आहे परत फेल व्हायला।
बिचारा आमचा कॅमेरामॅन फक्त एक रिक्वेस्ट करत होता की भाऊ तू पडून दाखव एकदा. त्याची इज्जत काढणं चालू आहे. एक सीन साठी त्याची इज्जत काढणं चालू आहे. त्याला माहिती खूप छान व्हिडिओ येणार आहे पण चलो आता हालच नाही येतो तर हा चल जाऊन आता तुझे पडायचं आता रिक्वेस्ट करतोय तो. आणि आम्हाला ह्युमिडिटी बघितली किती आम्ही गावा घुम झालोय लगेच काढत होतो व्हिडिओ आमचं वगैरे छान होतं. आणि आता मी लक्ष ठेवणार आहे की माझी फ्रेम असा जितका हात लांब ठेवतो कारण शुभम कोणत्या पण साईडने पडू शकतो इकडून. अजून आम्ही किती फक्त 2 मीटर पुढे सरवलोय आणि आम्ही पूर्ण टाइमपास करण्यामध्येच किती वेळ घालवलाय माहित नाही. आणि मी तुम्हाला सांगतोय तुम्ही डेस्टिनेशन वरती पोहोचण्याच्या आधीच हा व्हिडिओ जवळपास अर्धा तासाचा व्हायला बसला. इथं पडायची इच्छा नाही माझी. एकटा शिवम वरती 2 जण फोकस करताय. विचार करा तुम्ही किती पडलेला माणूस या. आणि आम्ही किती म्हणजे आमचं गिरीबान बघा किती घाण आहे की आम्ही तो पडण्याची वाट बघतोय. मी पुढे जाऊन दगड शोधतो जो आणि शिवमला त्याच्यावरती लिहून देतो की इथं पडायचंय. करायला आलेले खरंच शुभम सेफ्टी शूज घालून आलाय कारण की आणि मी चप्पल वरती आलेलो आहे कारण की अशी एकदम स्लीपर घालून पण येतं कधी कधी, एकदम सेफ्टी शूज पण घालून येतं कधी कधी, आणि एकदम चप्पल पण तोंड टाकून माझ्यासारखं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ट्रॅकवरती येताना थोडं सांभाळून सावधगिरी बाळगूनच यावी कारण की प्रत्येक वेळेस हसी मजाक करताना कधी तुमचा जीव जाऊ शकतो हे तुम्हाला कळणार नाही. आणि जीव गेल्यावरती सुद्धा मित्र बाजूला हसतीलच याची मी गॅरंटी देतो. आणि इथं मेल्यानंतर 1 करोड भेटणार नाहीये, प्लेन क्रॅश नाही हा. डायलॉग ऑफ द डे. A few moments later. प्रिय मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज, इथं ऑक्सिजनची कमी होत आहे. रंजितला हॅलो स्टेशन समजताय तुम्हाला की आम्ही साधा टेकडी पण चढलो नाही की रंजितच्या शरीरातला ऑक्सिजन कमी होत आहे म्हणून म्हणत. A few moments later. रंजित आपण पाण्याची बॉटल पण नाही आणली. आम्ही इतके प्रो ट्रॅकर आहे की आम्हाला माहितच नाही आम्ही ट्रॅक कधी करतो. काय म्हणतोस रंजित? माहितीच नाही का आला म्हणून. म्हणजे आमच्या वरती ती मन एकदम लागू होती की चलते चलते चल जाय रस्ते नाही लग जाय रस्ते. आम्हाला माहित नाही आम्ही कधी मरू शकतो आणि आमच्या घरच्यांना पण माहित नाही आम्ही कोणत्या जंगलामध्ये म्हणतोय. या वयामध्ये वाटत आहे मी नाईट करून झोपलेले. म्हणजे तुम्ही समजू शकता काकू, मी तुम्हाला हे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत होतो प्रत्येक वेळेस. बघा त्याचा चेहरा किती लपवण्याचा प्रयत्न करतोय तो. आणि तुम्ही देखिए इसका ये मासूम चेहरा, इसके पीछे छुपा है एक हैवान. फोटो काढा येतात मस्त. अशा पद्धतीने आम्ही अरुणाचल प्रदेश मध्ये पोहोचलो आहोत. इथे आहेत लिव्हिंग रूड ब्रिजेस चार पडले. A few moments later. ₹50 तुम्हें भाई, अरे भाई. ये देखिए कंपनी के शूज का नाजायज फायदा उठाते हुए शुभम यहाँ पे चढ़ रहा है, जहाँ चढ़ना है वहाँ नहीं चढ़ पा रहा है. जाके बाजी लगा के चढ़ चुका है बंदा. फाटी.
आपण इथून वापस जाऊ शकता रे. यार इरून मित्रांनो, अजून पण आम्ही वरती पोहोचलेलो नाही. पूर्ण रस्त्याने आम्ही मूर्खपणा वेडेचाळे करत आलेलो आहे. एक मागचा पॅच होता जो शुभमने शूट केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी. थोडासा डेंजर होता कारण शुभमला वरती चढता येत नव्हतं आणि रणजित मजा घेत होता त्याची, आणि मी वरतून काड्या फेकत होतो. हाय शुभम. हां ना, फ्रस्ट्रेशन बघताय तुम्ही, फ्रस्ट्रेशन. आणि मी ना चप्पल ओली केली, ह्याच्यामुळे आता माझ्या पाया चप्पलीवरती टिकत नाही आणि कोरडी माती पण नाही कुठेच. चल होईल. अशा प्रकारे तुम्हाला इकडच्या साईडला एक जाणार रोड भेटेल आणि इकडच्या साईडला जाणार एक रोड भेटेल. कुठे जायचंय शुभम? क्या लगता है आपको कौन से रास्ते से दांत नहीं टूटेंगे हमारे? ये वाले या ये वाले? कोणतं सिरियल होतं रे ते कार्टूनचं? हा, डोरा द एक्सप्लोरर आमच्या समोर आहे. तुम्हाला माझ्या मागं रोड दिसतोय का एखादा पण? क्या आपको रोड दिख रहा है? तो बताइए किस तरफ जाना है? दोन्ही एकच आहे. नाही मला काही दिसत नाही. मित्रांनो, हे बघा, इथून ही एक स्टेप आहे, ती दुसरी, ती तिसरी, आणि ती चौथी स्टेप आहे. त्या चौथ्या स्टेपच्या वरती मोठा धबधबा आहे. प्रिय मित्रांनो, तुम्ही बघू शकता सेफ्टी शूजचा आम्ही ते रिव्ह्यू करतोय की ते कुठं कुठं वापरता येऊ शकतात. ते फक्त तुमच्या पायावरती हेवी मशिनरी पडती तेव्हाच वापरू शकता. तुम्हाला कुठं उभं नाही करू शकत. हेवी मशिनरी काय 10 किलो असतात. हां, टनवाले दगड आणतो. जिंदगी डायरेक्ट टन होऊन जाईल. त्याचा पण अंडा आमलेट होऊन जाईल कारण की त्याची विक्री खूप महाग आहे बरं का मित्रांनो. पण माहिती, मग मी खूप व्हिडिओ शेअर करतो. सहनशीलता ठेवावी तुम्ही. त्याच्यामध्ये किती मिनिटं घातले आपण? 1 तासाला 15 मिनिटं बाकी आहे. आम्ही इतका टाइम फक्त इथपर्यंत पोहोचण्यामध्येच घातलेला आहे, कारण की अर्धा टाइम तर आम्ही फुलं टाकले तर रस्त्यावर. फुलं टाकले रस्त्यामध्ये. अर्धा टाइम आमचा शुभमला ढकलण्यात गेलाय. हो. मित्रांनो, अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही येत असताना तर तुमचा कचरा सोबत घेऊन जावा, कारण की तुम्ही ज्या बॉटल इथं काय त्या पायासाठी बघा, मी का बरं असं म्हणते तुम्ही समजून घ्या, कारण की तुम्ही ना प्रत्येक काचेची बॉटल इथं फेकलेली आहे, ती तुम्हाला जवळपास 2 रुपये देऊ शकते. काय वाटतंय तुला मित्र? मला असं वाटतं तो दगड खरंच पडला तर काय होईल. प्रिय मित्रांनो, आम्ही अशा पद्धतीने चुकीच्या धबधब्याकडे आलेलो आहे आणि शुभमला कसं वाटतंय? आणि हा व्हिडिओ काकू बघताय बघा, सॉरी तर ऐका, विषय हा आहे की रणजित आणि शुभम जर दोघे एकटे आले असते तर शुभमला रणजितने काय बनवलं असतं?
येड मी नाही ऐकू शकत शब्द सॉरी. आणि म्हणलं असतं हाच धबधबा आहे, कारण की रणजितने आम्हाला इतकं मूर्खात काढले आणि आम्हाला कोणत्या एरियातून फिरून आणले. रणजितला स्वतःला सुद्धा ठाऊक नाही की आपण कुठं पोहोचलोय म्हणून. हा कुठं आहे. आणि आता पण मी माझ्या सांगण्यावरती आम्ही इकडे सरकतोय. तोंड दाखवतो तर तिकडून 3-3.5-4 किलोमीटर आहे. एवढ्यामध्ये पुरी होऊन जाईल. नाही का रेसिपी यायला म्हणलं बघा मित्रांनो, शुभमला त्याचं मनोगत व्यक्त करायचं आहे की विश्वास ठेवणं किती चुकीची गोष्ट आहे. कसं वाटतं? जेव्हा आपण आपल्या मित्रावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यावर आपण अवलंबून असतो, त्याच्या मार्गदर्शनावर त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो, तर समजून जा मित्रांनो आपल्या जुद्या टाकलेले आहे. तर मित्रांनो समजून घ्या आपण चुकीच्या मार्गावरती जातो. माझी चूक मी कबूल करतो. याच्यापुढे नाही का शुभ्याला आम्ही ट्रॅकने चढवणार आहे, त्यानंतर गाडी घेऊन आम्ही डोंगरावर येणार डायरेक्ट. व्हॉट्सअपवर लक्ष माठू त्याला व्हॉट्सअपवर. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आता आम्ही नवीन रस्ता कोणत्या तरी रस्त्याने जातोय. नवीन अरे तुझं बोला तुला माहिती आहे हा रस्ता. कारण की रणजित म्हणतोय आपण डायरेक्ट खाली उतरू. शुभमचं काय म्हणणं आहे? मी रस्त्याने उठायचे. अच्छा चल मग आमच्या मागं हाच रस्ता आहे. आता इथून आम्ही जुन्या धबधब्याचा मार्ग शोधत त्या ठिकाणापर्यंत पोहोचतोय. जुन्या धबधबा मध्ये पण ऍक्टिंग करते बरं का रस्ता माहिती असल्याची. शिव्या चल बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोहोचलोय. हा इथं जुना धबधबा आहे सेंटरला, आणि इथून आम्ही आज खाली उतरून डायरेक्ट जुन्या धबधब्याला कनेक्ट करणार आहोत. मस्त ऍक्टिंग मस्त आहे. आता इथून पुढे मी व्हिडिओ शूट करणार नाही, कारण की आम्ही खरंच खूप डिहायड्रेट झालेलो आहे. आम्हाला लवकरात लवकर खाली उतरणं इम्पॉर्टंट वाटतंय. आता जे पण व्हिडिओचे सीन वगैरे येतील तर आमच्या मागे जे असतील त्यांनी काढले तर नशीब. नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. तो तिकडे पडणार मला वाटतं काम करायला. तिथं पाय ठेवलं. पाड शिवाजी अंगावर ढकल. गन्ने का रेसिपी यायला म्हणलं